तर एक समजा हे सगळं होण्याचं जे त्याला चालना मिळण्याचं कारण आहे इराणचं युद्ध. इराण युद्ध सुरू होण्यापूर्वी फेब्रुवारी महिन्यामध्ये डॉलरची किंमत जवळपास 91 होती. 91 रुपयाचा $1 होता आणि आता तो 96 रुपयापर्यंत पोचलेला आहे डॉलर. ते का झालं? तर याची दोन मुख्य कारणं आहेत. अजून लहान लहान कारणं आहेत, पण मुख्य कारण काय आहे? पहिली गोष्ट अशी आहे की क्रूड ऑइल, म्हणजे ज्या क्रूड ऑइलवरनं आपण डिझेल आणि पेट्रोल बनवतो, त्याची किंमत युद्धापूर्वी होती जवळपास $70 पर बॅरल आणि ती आता $100 पलीकडे गेली आहे. त्याचं कारण असं आहे की जेव्हा देशामध्ये क्रूड ऑइल येतं ते पूर्ण 85% जे येतं ते परदेशात नाही येतं आणि एक हॉर्मुझचं जे स्ट्रेट आहे, म्हणजे तो असा जलमार्ग आहे, तो बंद झाल्यामुळे जगातच जे 20% क्रूड ऑइल आहे त्याचा सप्लाय कमी झाला आहे. तर सप्लाय कमी झाल्यामुळे भाववाढ झालेली आहे आणि त्यामुळे डॉलर आपल्याला आणखीन मोजावे लागतात. तर बघा, कुठली सामान असू द्या, कुठली वस्तू असू द्या, कुठलं सर्व्हिस असू द्या, जेव्हा त्याची डिमांड वाढती आणि सप्लाय कमी होतो तेव्हा त्याची भाव वाढतात. हीच बाब लागू पडते करन्सीवरती पण, की जेव्हा त्याचा डिमांड वाढलेली आहे करन्सीची, म्हणजे इथे डॉलरची, आपल्याला आता आणखीन डॉलर मोजावे लागतात. ते क्रूड ऑइल आपण जे पहिले मागवायचो तेवढंच जरी मागवलं तरी 40 ते 50%, म्हणजे जर पहिले आपलं बिल होतं $100, समजा आपण एक्स बॅरल ऑइल मागवलं, आता तेवढंच ऑइल मागवण्यास आपल्याला $150 मोजावे लागतात. म्हणजे आपल्याला जास्त डॉलर खर्च करावे लागतात. डॉलरची डिमांड वाढलेली आहे, त्यामुळे डॉलरचे भाव वधारलेले आहेत. शिकूया AI ची क्रांती. चला करूया MSCIT. आजच नजीकच्या MSCIT केंद्रात आपला प्रवेश निश्चित करा.